न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा। केडगाव नगरी झाली भक्ती रसात तल्लीन। जैन धर्मगुरू उपाध्याय प्रवीण ऋषीजी महाराजांचे जल्लोषात आगमन। जय कारा गुरुदेव का, जय जय गुरुदेव अशा गगनभेदी घोषणा, चौघड्यांचे मंजूळ सूर आणि हजारो भाविकांच्या डोळ्यातील श्रद्धेचे भाव अशा अत्यंत भक्तिमय आणि अभूतपूर्व उत्साहात जैन धर्मगुरू उपाध्याय प्रवीण ऋषीजी महाराज साहब यांचे केडगावच्या पावनभूमीत ऐतिहासिक आगमन झाले। निमित्त होते भव्य दिव्य अशा समर्पण चातुर्मास 2026चे। महाराज साहेबांच्या या मंगल प्रवेशाने संपूर्ण केडगाव नगरी भक्ती रसात न्हाऊन निघाली। महाराज साहेबांच्या स्वागतासाठी अंबिका बस स्थानक ते केडगाव जैन स्थानकादरम्यान एका भव्य आणि नेत्रदीपक शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते। संपूर्ण रस्त्यावर आकर्षक रांगोळ्यांची आरास करण्यात आली होती। डोक्यावर पारंपरिक कलश घेतलेल्या, अक्षदा आणि फुलांची उधळण करणाऱ्या महिला भगिनींचे पथक या शोभायात्रेचे मुख्य आकर्षण ठरले। गुरुदेव महिला मंच, गुरुदेव युवा मंच आणि चातुर्मास युवा कमिटी 2026च्या शिस्तबद्ध नियोजनामुळे या शोभायात्रेला एक वेगळेच वैभव प्राप्त झाले होते। राष्ट्रसंत आचार्य भगवंत श्री आनंद ऋषीजी महाराज साहेबांच्या या पावन पुण्यभूमीत सुमारे 17 वर्षानंतर महाराष्ट्र प्रवर्तक परमपूज्य कुंदन ऋषीजी महाराज यांच्या सानिध्यात हा सोहळा होत आहे। या ऐतिहासिक धार्मिक सोहळ्याला जैन समाजासह सर्व धर्मीय भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। समाजातील विविध घटकांचे प्रतिनिधी, राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवर आणि आबालवृद्ध या सोहळ्याचे साक्षीदार झाले। या समर्पण चातुर्मासाच्या निमित्ताने केडगावमध्ये पुढील 4 महिने विविध जपतप, ध्यान, आध्यात्मिक कार्यक्रमांची पर्वणी साधकांना अनुभवता येणार आहे। प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर। जय प्रवीण ऋषीजी महाराजांचं आज नगर चातुर्मास, समर्पण चातुर्मास मध्ये केडगाव या ठिकाणून जी सुरुवात झाली आणि जी संधी प्रवीण ऋषी महाराजांनी केडगावच्या युवकांना दिली, महिला वर्गांना दिली आणि सर्व केडगाव वासियांना दिली, त्यासाठी मी त्यांचं पुन्हा एकदा त्यांच्या चरणात कोटी कोटी वंदन करतो। आणि हा यशस्वी चातुर्मास घडवण्यासाठी किंवा हा चातुर्मासची सुरुवात घडवण्यासाठी अहोरात्र मेहनत करणारे आमचे युवक वर्ग, केडगावचे गुरुदेव युवा मंच असेल, चातुर्मास कमिटी 2025 यामध्ये जे अहोरात्र मेहनत केली, रात्री सकाळी 6 वाजल्यापासून तर संध्याकाळी रात्री 2-3 वाजेपर्यंत जी मेहनत या युवकांनी घेतली, महिलांनी घेतली, त्याच्यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाचा जो टच महिलांनी दिला, प्रौढ वर्गांनी जो काय आम्हाला सल्ला दिला आणि लहान लहान मुलांनी जो काय त्यांची सक्रियता दाखवली, याच्यासाठी मी पुन्हा एकदा त्यांचाही खूप खूप धन्यवाद करतो। आणि विशेष बाब म्हणजे 17 वर्षानंतर प्रवीण ऋषी महाराजांचा हा चातुर्मास, समर्पण चातुर्मास नगरकरांना पाहायला मिळणार आहे। आणि मी हा एकच ध्येय आणि निश्चित असं सांगू शकतो की हा भूत न भविष्य असं चातुर्मास पुन्हा एकदा नगरकरांना पाहायला मिळेल। त्यामुळे पूर्ण जैन समाजांनी, पूर्ण इतरत्र सगळ्या समाजांनी या पूर्ण मोठ्या चातुर्मासासाठी एक स्वतःचं एक समर्पण द्यावं आणि एक इतिहास घडला जाईल असं मला एक निश्चित वाटतं। त्याचे धन्यवाद आणि पुन्हा एकदा जय जिनेंद्र। आज उपाध्याय श्रीजी प्रवीण ऋषीजी महाराज साहेब यांचं या ठिकाणी केडगावमध्ये भव्य स्वागत झालं आहे। आम्ही सौभाग्यशाली आहोत की त्यांचं स्वागत करण्याची आम्हाला संधी मिळाली आणि नगरमध्ये, अहिल्यानगरमध्ये त्यांचा चातुर्मास खूप ऐतिहासिक होणार आहे, याच्यात काही शंका नाहीये। तर याच्यासाठी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सगळे युवा मुलं, सगळे ज्येष्ठ माता भगिनी सगळ्यांनी खूप मेहनत घेतली। कोणताही कार्यक्रम करत असताना तो काही एका दिवसात होत नाही। आता हा कार्यक्रम व्यवस्थित करण्यासाठी खूप गोष्टीचं प्लॅनिंग लागतं, खूप गोष्टी करावं लागतात। त्यासाठी माझ्या सगळ्या युवा मित्रांनी खूप खूप मेहनत घेऊन आजचा कार्यक्रम हा यशस्वी केलाय। आणि या ठिकाणी आज आपले प्रवीण ऋषीजी महाराज साहेब यांचं आज या ठिकाणी आगमन झालेलं आहे। आता प्रवीण ऋषी महाराज साहेब यांचा कार्यक्रम असा आहे का आज, उद्या आणि 24 तारखेला भूषणनगर मध्ये अतुल मेहर यांच्या घरी ते विराजित राहणार आहेत। तर येणाऱ्या चातुर्मासामध्ये 4 महिने आपल्या आनंद गुरुच्या पुण्यकर्मभूमीत ते त्या ठिकाणी चातुर्मास करणार आहेत। तर सर्वांनी जास्तीत जास्त तपस्या करून, जास्तीत जास्त सेवा करून आपल्या स्वतःच आत्मकल्याण करण्याची खूप मोठी संधी आहे। धन्यवाद। जय जिनेंद्र।
अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा.